कोकणी एरिया आहे, त्यामुळे त्यांना जे लागणारे मासे आहेत त्याच वर्षापेक्षा पण जुनं मार्केट आहे. जवळजवळ किलोभर भरेल ती. हे पापलेट आहे सफेद पाण्याची, कोकण नगर, साई हिल याच पट्ट्यातली लोक आहेत सर्व. मुशा स्पेशलिस्ट दिसतात दादा. हे सांगतात एका दुसरा लावून पण मिळेल, रेट कमी करून पण मिळेल. दिसतोय मला जास्त कोकणी मासा आहे. भांडूपच्या 200 रुपये वाट आहे बघा. आणि कोकणातल्या लोकांना स्पेशली माहिती आहे. याला दुसरं काहीतरी नाव असेल तर मला माहित नाही. इकडे एकदम फ्रेश फ्रेश पापलेट आहे. करल्या तर भरपूर आहेत मार्केटमध्ये. गोड्या पाण्याचे आणि समुद्राचे मासे एकाच ठिकाणी मिळतात. आणि इकडे किलोवर नाही तर पीसवर आहे सर्व. किती आहेत ते? 12-13 आहेत. वेगळा मासा दिसलाय, मुशी सारखाच आहे. तर इकडे स्वस्त आहेत काय ते पण बघूया. देशात म्हणा किंवा महाराष्ट्रात म्हणा हे एकच असतं. नमस्कार मंडळी, मी अशोक तुमच्या सगळ्यांचं स्वागत करतो आपलं मराठी यूट्यूब चॅनल अशोक बाबान फॅमिलीच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तर आत्ता मी आहे ते आहे गाढव नाका. आणि गाढव नाका हे कोकणातल्या सावंतवाडीपासून इव्हन गोव्यापासून तर तुम्ही ठाणे, पालघर म्हणजे पूर्ण कोकण पट्ट्यात कोणालाही विचारा, कोणी सांगेल गाढव नाका कुठे आहे ते. कारण हा एक आयकॉनिक प्लेस आहे. हे आहे भांडूपमध्ये. कारण गाढव नाका पूर्ण कोकण पट्टा म्हणा, देशात म्हणा किंवा महाराष्ट्रात म्हणा हे एकच असेल. गाढव नाका हे आहे भांडूपला. इथे असतो भांडूपचा सगळ्यात जुना मासळी बाजार. हे सगळ्यात जुनं फिश मार्केट इथे असतं भारतात. आपल्या पाठीमागेच आहे ते, तुम्हाला दिसतंय आहे सर्व फिश मार्केट आहे पाठीमागे आहे. आणि हे माझ्या जन्माच्या आधीपासूनच आहे. आणि बघा आताच दादा हे विचारतात बघा हा गाढव नाका हीच आहे का. गाढव नाका एवढं फेमस आहे ना, तुम्ही कुठेहूनही या, कुठेही विचारा, कोणालाही विचारा, गाढव नाका हा एकमेव आहे. तसं याचं ऑफिशियल नाव आहे अशोक केदारे चौक. पण अशोक केदारे चौकपेक्षा गाढव नाका म्हणूनच सगळ्याला ओळखतात. आणि पाठीमागे फिश मार्केट आहे, सगळ्यात जुनं फिश मार्केट आहे या भांडूपमधलं तरी. आणि माझ्या जन्माच्या आधीपासूनच आहे, म्हणजे मी नाही सांगू शकत त्याच्या आधी कधीपासूनच आहे ते. आणि चला आता इथे कुठले फिश आहेत ते आपण बघूया. कारण आपल्या चॅनलवरती आपण पहिल्यांदाच एक्सप्लोर करतो हे गाढव नाक्याचं फिश मार्केट. आज तारीख आहे 9 नोव्हेंबर 2025. आजच्या तारखेला कुठले मासे आहेत ते सर्व चेक करूया. आणि बरीच लोक आपल्याला कमेंट करतात, मी सांगतो तुम्हाला की आमच्या भांडूपला या, इकडे स्वस्त मासे मिळतात. बरोबर इकडे स्वस्त आहेत काय ते पण बघूया. बघा आता हे मासळी बाजार, अशोक केदारे चौक मासळी बाजार असं नाव आहे एवढं मोठं. सध्या ते लपलं आहे ह्यांच्या सर्वांच्या बॅनरच्या पाठीमागे. आणि हा आहे फिश मार्केट पूर्ण आहे गाढव नाक्याचा फिश मार्केट. आणि हे बघा सुरुवातीलाच एक वेगळा मासा दिसलाय, मुशीसारखाच आहे, नालवा म्हणतात त्याला. हे बघा इकडे तर मावशी सांगतात बरेच मासे आहेत इकडे, पण हा जरा वेगळा दिसलाय सुरुवातीलाच गाढव नाक्याला. हे बघा हे नालवा. आणि बघा यांनी कापलाय बघा हा नालवा. हा नालवाच ना. बघा हे मुशीसारखंच वरची चांबडी करायला लागते ना. हे बघा यांचे पीस केले जातात. आणि कसा देत आहे हा? 700 रुपयाचा. बघा अक्का 700 रुपयाला मिळेल. तुकडी 100 आणि तुकडी 100 रुपयाला मिळेल. नाल्या मासे मटन सारखंच लागतं. बघा मावशी सांगते मटन सारखंच लागतं. आणि कुपा कसा आहे? बघा 250 रुपयाला कुपा आहे. 300 रुपयाला पण मिळतो, म्हणजे 300वाला पण कुपा आहे. हा बघा हा छोटा आहे तर 250 रुपयेवाला आहे. बघा हे 100 रुपयाला कुपा आहेत. आणि इकडे ना काठ बांगडे खूप आहेत. हे बघा हे काठ बांगडे. हे बघा मालवणी पण आहेत आणि काठ आहेत. काठ बांगड्याचा कसा वाटा आहे? बघा 200 रुपयाला 3 काठ बांगडे मिळतील तुम्हाला. आणि हे 200 रुपयाला 3. हे मालवणी बांगडे म्हणतात त्याला, तेली बांगडे. 200 रुपयाला जा. आणि मावशीकडे खेकडे पण आहेत. खेकडे कसे आहेत? 500 वाले आहेत, 400 वाले आहेत. हे बघा 500 रुपयाला 6, 400 रुपयाला 6 असे मिळतील तुम्हाला. किती आहेत ते? 12-13 आहेत. बघा मावशी सांगते जवळजवळ 12-13 आहेत 500 रुपयामध्ये. आणि याच्या 6 आहेत. ते मोठ्या साईजचे आहेत ते तुम्हाला 400 रुपयाला. 400 रुपयाला खेकडे मिळतील. बघा असे सुरुवातीलाच आपले वेगळे मासे दिसलेले आहेत. हा आहे रूपचंद. कसा आहे रूपचंद? 150 आहे, 120 आहे, मोठा पाहिजे 250 वाला आहे. दाखवा ना. हा किलोवर नाही पीसवर आहे ना. बघा इकडे गोड्या पाण्याचा मासा पण पीसवर विकला जातोय गाढव नाक्याला इकडे. आणि बासा कसा आहे दादा? बघा 150 रुपयाला आहे, हा 200 रुपयाला आहे. तसंच आहे रूपचंदचं पण. हा 120 रुपयाला आहे, हा 150 रुपयाला. आणि 250 बोलले ना. आणि हा बघा 250 रुपयाला आहे. त्याच्याच रोहू आहे तुमच्या इकडे. आणि इकडे किलोवर नाही तर पीसवर आहे सर्व. आणि इकडे बघा सुरमया कटिंग होत आहेत. इकडे मस्त फ्रेश अशी सुरमई कटिंग होते काही करतात तिकडे. आणि करल्या कशा आहेत? बघा 150 रुपये, ही 200 रुपयाला. आणि 400 रुपयाला पापलेटची जोडी आहे. बघा एवढं पापलेट आहे, 400 रुपयाला जोडी आहे. आणि सुरमई कशी दिली एक? बघा सुरमईचे रेट तुम्ही बघितले 700, 400, 500 रेट आहे सुरमईचे सर्व पीसवरती. आणि भाव होईल असं काय नाही की भाव नाही होणार, थोडाफार भाव होईल.
बघा ही 700 रुपयाची सुरमई. बघा ही 700 रुपयावाली सुरमई आहे. 1.5 किलोच्या आसपासची सुरमई असेल ती. 1 किलोच्या वर आहे का? बघा ताई सांगतात ती 1 किलोच्या वर असेल सुरमई. आणि बघा इकडे आहे हिरवी टोळ. आजकाल हिरव्या टोळ भरपूर दिसतात, त्याला निळी टोळ पण म्हणतात. कारण हिरव्या टोळमध्ये जरा वेगळं असतं, काळा पट्टा आणि पांढरा पट्टा असतो त्याच्यावरती. आणि हे कशी आहे? ती 100 रुपये एक. बघा ही. आणि ही 150 रुपयाला एक आहे. आणि सगळ्यात मोठी ती 200 रुपयाला आहे. तर मी म्हणतो तुम्ही हिरवी म्हणा. बघा ही हिरवी टोळ आहे आणि ही निळी टोळ आहे. सुरमई झालेली इकडे 600 रुपयामध्ये. बघा एकदम फ्रेश सुरमई, जवळजवळ किलोवरची सुरमई आहे. बघा इकडे मोठे मासे. करली कशी आहे? पूर्ण करली 1200 रुपयाची आहे. थोडी मोठी करली आहे बघा. आणि इकडे 350 रुपयेवाली पण आहे. आणि ही 500 रुपयाला म्हणतात. 450 पर्यंत मिळेल तुम्हाला. आणि इकडे गोड्या पाण्याचे आणि समुद्राचे मासे एकाच ठिकाणी मिळतात तुम्हाला. दोन्ही पद्धतीचे मासे मिळतील बघा तिकडे. आणि रावस कसे आहे दादा? 1000वाला आहे. 900 रुपयापर्यंत मिळेल तुम्हाला. आत्ताच घेतला आहे दादा 900 रुपयाला. पण 900 रुपयाला कन्फर्म मिळेल. हा बघा. आणि इकडे खापरी पापलेट आहेत. कसं आहे जोडी? बघा हे 2200 रुपयाची जोडी आहे खापरी पापलेटांची. आणि ही 1500 रुपये जोडी आहे. आपले सफेद पाण्याची पापलेट, आपण सफेद पाण्याची म्हणतो नाही. बघा ही सफेद पाण्याची पापलेट 1500 रुपये जोडी. आणि हलव्यांची जोडी कशी आहे? का एक आहे? बघा 1200 रुपयाला एक आहे, 1300 रुपयाला एक आहे आणि हा 600 रुपयाला एक आहे हलवा. बघा असे हे रेट आहेत. आणि कोळंबी केवढी मोठी आहे बघा. कशी किलो आहे? किलो 400-300 बघा 300 रुपयाला 5 किलो मिळेल तुम्हाला. एवढी मोठी फार्मची कोळंबी आहे. साईज बघा तुम्ही कोळंबी. इकडे पण खापरी पापलेट कसे आहे? बघा 1700 रुपयाला जोडी आहे खापरी पापलेटांची. आणि इकडे सुरमई आहे. कशी सुरमई? बघा 800 रुपयालाही तुम्हाला सुरमई मिळेल. किती असेल किलोवर? किलोपेक्षा जास्त असेल. 800 रुपयाला तुम्हाला मिळेल. आणि करल्या तर भरपूर आहेत मार्केटमध्ये. करली कशी आहे? बघा 500 रुपयाला तुम्हाला ही करली मिळेल. बघा इकडे एकदम फ्रेश पापलेट आहे. बघा एकदम फ्रेश पापलेट आहे ती. सॉरी फ्रेश पापलेट. कशी जोडी आहे? बघा 1300 रुपये जोडी आहे. सफेद पाण्याची पापलेट आहे. इकडे मुशी आहेत. कशाच मुशी आहे? 200ला जोडी. बघा 200 रुपयाला जोडी आहे मुशीची. आणि या बघा ही 500 रुपयाला जोडी. साईज प्रमाणे जशी घ्याल तशी. आणि बघा हा कोकरी मासा आहे. त्याला दुसरं काहीतरी नाव असेल तर मला माहीत नाही, पण कोकरी नाव हे मी पहिल्यांदाच ऐकलं आहे माशाचं. कसं आहे? 400ला एक. बघा 400 रुपयाला एक आहे कोकरी मासा. बघा या ताईंकडे इकडे असे बरेच आहेत मासेवाले. बघा 50 रुपये आहे मांदेलीचा वाटा. कुठला पण घ्या. आणि सुरमई बघा ही 1200 रुपयाला सुरमई आहे. ही 800 रुपयाला सुरमई आहे. ही जवळ 1.25 किलो 1.5 किलोच्या आसपासची सुरमई आहे. ही 1 किलोच्या आसपासची सुरमई आहे. आणि डिपेंड करतं सुरमई कुठली आहे. चपटी असेल तर महाग असते, बांबू असेल तर स्वस्त असते. तर तुम्ही असं नका कम्पेअर करू की बाबा ही सुरमई स्वस्त आणि ती महाग आहे. त्यात पण प्रकार आहेत सुरमईमध्ये. प्रत्येक वेळेला सांगतो तुम्हाला, त्यामुळे ते बघून घ्यायचं. इकडे बघा इकडे आहे मोडूसा मासा. कसा आहे तो? 600ला. बघा 600 रुपयाला मोडूसा मासा आहे बघा. आणि कोकणातल्या लोकांना स्पेशली माहिती आहे मोडूसा मासा. बघा ताई सांगतात देवगड रत्नागिरी साईडचे लोक आहेत ना, त्यांना हा मासा माहिती आहे मोडूसा मासा. आणि भांडूपमध्ये सर्व तेच लोक आहे, त्यामुळे इकडे ठेवावाच लागणार तुम्हाला हा मासा, त्या लोकांना हवा असलेला. इकडे बघा इकडे कालवांची पिशवी आहे. कशी आहे कालवं? बघा 50 रुपयाला ही पिशवी आहे. आणि 5 पिशव्या घेतल्या तर 200 रुपयात मिळतील तुम्हाला. आणि इकडे बघा इकडे खापरी पापलेट आहे. कटिंग होते खापरी पापलेट. आणि जोडी घेतली तर 1200 रुपयाला मिळेल. सिंगल असेल तर 700 रुपयाला. थोडा मस्त असा फ्रेश खापरी आहे. आणि 700 रुपयाला दिली. आणि मोदकांचा वाटा कसा आहे? 50 का? बघा 50 रुपये मोदकांचा वाटा आहे. ही पापलेट आहे सफेद पाण्याची 700 रुपये जोडी. आणि इकडे हे लावलाय वाटा 200 रुपयाचा आहे. पामची कोळंबी. आणि हा कसा वाटा आहे? बघा हा पण 200 रुपयाचा वाटा. ही समुद्राची कोळंबी आहे. इकडे राणी मासा आहे छोटेवाले. हे किती आहेत? 8-10 आहेत का? अंदाजे लावले. आणि बघा 100 रुपयाला तुम्हाला राणी मासा मिळेल. 9 मासे आहेत, 2 लावून मिळतील. आणि इकडे जे मोठे आहेत ना हे कसे? हा 500-200. बघा हा 200 रुपयाचा आहे, हा 500 रुपयाचा. हा बघा राणी मासेच आहे. आणि क्वांटिटी तेवढीच आहे. 9 पीस एका दुसऱ्या लावून मिळतील तुम्हाला एक्स्ट्रामध्ये. आणि बघा इकडे टोमी आहे. बघा सफेद टोमी
एवढी मोठी आहे बघा. कसा वाटा आहे तो? 200. किती 4 आहेत का? 4 आहे. बघा 4 डोम्या मिळतील तुम्हाला 200 रुपयाला आणि एखादा छोटा अजून लावून मिळेल तुम्हाला डोमीच्या वाट्यामध्ये 200 रुपयाला 4 डोमे आहेत तुम्हाला. आणि खापीचा वाटा कसा? 200. बघा 4 पीस आहेत खापीचे, ते पण 200 रुपये वाटा आहे. बघा मावशी सांगते एखादा पीस तुम्हाला नक्की लावून मिळेल वाट्यामध्ये, कुठला पण वाटा घ्या. बघा कारले आहेत, कारले तुम्ही बघताय तर 7 कारले आहेत इकडे 200 रुपयाचे आहेत 7. आणि सेम एका दुसरी तुम्हाला लावून मिळेल कारली मासा पण. बघा हा कोकरी मासा आहे, थोडासा नारळासारखा दिसतो मला तर, बाकी काय फरक आहे ते हेच लोक जाणत. आणि कसा आहे वाटा? 200ला 1. 200ला 3 लावले. बघा 200 रुपयाला 3 आहे कोकरी मासा आहे. आणि तो इकडेच दिसतोय मला जास्त कोकरी मासा आहे भांडूपच्या गाडव नाक्याच्या मार्केटमध्ये, फिश मार्केटमध्ये. कोकरी मासा. हे लाल्यांचा वाटा कसा आहे? बघा 100 रुपयाला पिशवी आहे, लाले आहेत या. आणि कालवांचा वाटा कसा आहे? 100. बघा कालव्यांची पिशवी पण आहे 100 रुपयाची. किती कालवा असतात त्याच्यात तरी? मोजली नाही. 15-16. बघा 15-16 कालवे मिळतील तुम्हाला 100 रुपयाला. आणि इकडे मांदिलीचा वाटा 50. बघा 50 रुपयाला. भरपूर मांदिले आहेत 50 रुपयामध्ये, त्यामध्ये बघा वाटा आहे 50 रुपयाचा. आणि केवढी मोठी कोळंबी आहे बघा इथे. कशी? 500ला वाटा. बघा 500 रुपये वाटा आहे कोळंबीचा. आणि बघा केवढी मोठी कोळंबी आहे, समुद्राची कोळंबी आहे. 500. आणि हा कसा आहे? 200. 500ला 3. बघा हे 200 रुपयाला येत आहे, 500 रुपयाला 3 आहे. आणि बघा या ताईंकडे खेकडे आहेत. खेकडे कसे आहेत? ते 300 आहेत. हे बघा 300 रुपयाला जवळजवळ 8 खेकडे आहेत. आणि 500 रुपयेवाले पण आहेत, ते 6 आहेत ना. बघा 500 रुपयाला 6 खेकडे, साईज मोठी आहे. आणि याच्यात नर मादी मिक्स, बघा मिक्स असणार. त्याच्यात तुम्हाला खेकडे पण मिळतील. आणि हे सगळे हे खाडीचे खेकडे आहेत, हिरव्या पाटीचे. असे तुम्हाला बांगडे पण आहेत. बघा 200 रुपयाचा वाटा आहे बांगड्यांचा. 5 बांगडे मिळतील, एखादा लावून मिळेल तुम्हाला बांगडा. बघा हे मोठ्या साईजचे खेकडे आहेत, 1000 रुपयाला 6 मिळतील तुम्हाला. थोडाफार भाव होईल घ्यायला आल्यानंतर. हां बघा ताई सांगतात एका दुसरा लावून पण मिळेल, रेट कमी करून पण मिळेल. तुम्ही इकडे घ्यायला या. गाढव नाक्याचं मार्केट आहे, गाढव नाक्याचं फिश मार्केट. आणि इकडे बघा तिसरे आहेत. कसा वाटा आहे तिसऱ्यांचा मित्रा? बघा 200 रुपये वाटा आहे तिसऱ्यांचा. एक वाटा 200 रुपयाचा. आणि सफेद पापलेट आहे छोटी छोटी. कसं आहे जोडी? 600. बघा 600 रुपयाला जोडी आहे. पापलेट बघा केवढं आहे, साईज दिसत असेल तुम्हाला. आणि 600 रुपयाची जोडी आहे, तुम्हाला 550 पर्यंत मिळेल. बघा पापलेट आहे सर्व. आणि इकडे फक्त मुशा दिसतात आपल्याला, बऱ्याच प्रकारच्या, म्हणजे प्रकारच्या नाही बऱ्याच साईजच्या मुशा आहेत इकडे. कशी आहे मुशी दादा? 200ला 3. 200 जोडी. हे बघा 200 रुपयाला 3, 200 रुपयाला जोडी. ही जोडी 200 रुपयाला. आणि 600 रुपये जोडी आहे बघा. आणि यांच्याकडे मुशाच आहेत फक्त सर्व दादांकडे. मुशा स्पेशलिस्ट दिसतात दादा हे. कारण मुशा कापणं हे काय सोपी गोष्ट नाही आहे, खूप अवघड काम आहे ते मुशा सोलणं आणि कापणं ते. आणि दादांकडे तेच काम दिसतं आहे मला तरी. आणि इकडे बघा तिसरे आहेत. कसा वाटा आहे? बघा 200 रुपयाला वाटा आहे तिसऱ्यांचा. बघा एवढे संपले. आणि मोदकांचा वाटा आहे तो 50 रुपयाचा. आणि आत्ता मार्केट सुरू झालं आहे, तासभर पण नाही झालं आहे, तिसऱ्या संपले पण. आणि कोळंबीचा वाटा बघा 200 रुपये, समुद्राची कोळंबी. आणि मांदेलीचा वाटा आहे तो 50 रुपयाचा. 50 रुपयात एवढी सगळी बांधलेली. आणि बघा हे सर्व हे विकणारे आहेत ना, हे आपले लोकल लोक आहेत, भांडूपचीच लोक आहेत ही. आणि बघा सगळे कोकण नगर, साई हिल ह्याच पट्ट्यातली लोक आहेत सर्व. ही लोकल इकडचे सर्व. हे दादा म्हणा, ह्या ताई म्हणा, ह्या मावशी म्हणा, सर्वच लोकल लोकांचंच मार्केट आहे, भांडूपचं गाढव नाक्याचं मार्केट. आणि इकडे बघा लेपा आहे. लेपाचा वाटा कसा आहे मावशी? 200चा. 100चा. 200ला किती आहेत? 8. बघा मोजल्या नाहीत मावशीने. बघा इकडे कोण मोजत नाही, असा अंदाजे लावतात बिंदास. 200 रुपयाचा वाटा आहे हा जवळजवळ. आणि हा 100 रुपयाचा आहे लेपाचा वाटा. आणि ह्याच्यात मला 6 लेपा दिसत आहेत, एका दुसरा लावून पण मिळेल. आणि हा 200 रुपयाचा वाटा आहे, ह्याच्यात 8 लेपा आहेत बघा ह्या साईजची. आणि इकडे सोडलेल्या कोळंबीचा पण वाटा आहे. कसा आहे हा? बघा 100 रुपये वाटा आहे. सोडलेली कोळंबी आहे बघा, अशा कोळंबी सोडतात. 20 साईजची कोळंबी. आणि हा 200 रुपयाचा वाटा आहे. 500 रुपयाला 3 वाटे मिळतील तुम्हाला. आणि इकडे तुम्हाला दिसतात मोठे मोठे हलवे. हलवे कसे आहेत मावशी? बघा 1200 रुपयाला हलवा आहे. जवळजवळ 1.5 किलोच्या आसपासचा हलवा असेल. 1000 रुपयाला मिळेल तुम्हाला. आणि हा छोटावाला बघा 1000 रुपयाला आहे, 800 रुपयापर्यंत मिळेल तुम्हाला हलवा. मोठे हलवे आहेत. आणि सफेद पाण्याची पापलेट आहे ही
बघा 700 रुपयाला जोडी आहे. साईज बघा केवढी आहे, 700 रुपये जोडी. आणि इकडे तुम्हाला अशी कोळंबी पण सोलून मिळते फ्रीमध्ये. घेतल्यानंतर अशी बाहेर नका आणू, इथे घ्या, इथे तुम्हाला इथे सोलून मिळेल. सगळ्यांकडेच आहे. मासे कापून मिळतील तुम्हाला जागेवरतीच, एक्स्ट्रा पैसे नाही द्यायचे कापायचे. आणि सुरमई आहे 1000 रुपये आणि ही 800 रुपयाची सुरमई. 700पर्यंत मिळेल. आणि ही किलोभरची सुरमई 100% 1 किलो भरेल. आणि ही 1.25 किलो 1 300 1 400च्या आसपासची सुरमई. आता सांगतात 1.5 किलोच्या आसपासची सुरमई तुम्हाला मिळेल. 1200 रुपये सांगतात, 1000 रुपयाला मिळेल तुम्हाला. कसा आहे बोंबीलचा वाटा? हा का? किती आहेत बोंबील? 6. बघा जवळजवळ 6 ते 7 बोंबील आहे. साईज बघा केवढा आहे. 200 रुपयाचा वाटा ह्या बोंबीलचा. कुठला पण वाटा घ्या, 200 रुपयेच वाटा आहे. एका दुसरा बोंबील तुम्हाला लावून मिळेल त्याच्यामध्ये. आणि ही सुरमई कशी आहे ताई? बघा 600 रुपयाची ही सुरमई आहे. आणि छोटेवाले ते 500, तिकडे पुढे 400 रुपये साईजप्रमाणे सुरमई. इकडे समुद्री खेकडे. वाटा कसा आहे? बघा हे 7-8 खेकडे आहेत. 200 रुपयाला वाटा आहे. 3 वाटे घेतले तर 500 रुपयाला मिळेल तुम्हाला खेकडे, समुद्री खेकडे. आणि खापरी कसे आहेत? आपले 1000 रुपये जोडी. 900ला दिलेली आहे. बघा ही खापरी पापलेट आहेत. 1000 रुपये जोडीने तुम्हाला मिळतात. एकदम 900 रुपयाला मिळते तुम्हाला खापरी पापलेट. आणि करली बघा केवढी मोठी आहे. करली कशी आहे? बघा 1200 रुपयाला ही करली आहे. एवढी मोठी करली 1200 रुपयाची. आणि बघा इकडे पापलेट आहे सफेद पाण्याची. साईज बघा केवढी आहे. 600 रुपये जोडी. दिसते का साईज तुम्हाला? एवढी साईज आहे. बघा 500 रुपयाला तुम्हाला मिळेल ही जोडी. बघा इकडे आता मार्केटचा लास्टच दिसतंय मला हे. आपण तिकडून सुरुवात केली. आता इकडे साहिलच्या साईडला शेवटचंच आहे इकडे. आणि हलवे पण आहेत मोठे मोठे. हलवा कसा आहे? बघा 700 रुपयाला हलवा आहे. बांगडे आहेत, पापलेट आहे, सुरमई आहे, कोळंबी आहे तिकडे फार्मची. कसा वाटा दिला कोळंबी? 500चे 3 वाटे. बघा 500चे 3 वाटे. तर हे किती वाटे आहेत? 3 वाटे. ओके बघा एवढी सोलली आहे आणि एवढी आहे. असे मिळून 3 वाटे ते 500 रुपयाची मिळतील तुम्हाला. जवळजवळ किलोभर भरेल ती 3 वाटे घेतले तर 500 रुपयामध्ये. आणि इकडे बघा ही सुरमई आहे. एवढी मोठी सुरमई आहे बघा. दिसते 2000 रुपये सांगतायत. पण तुम्हाला एक 1500पर्यंत मिळेल. 1.5 किलो प्लसची सुरमई आहे. आणि चपटी सुरमई एकदम फ्रेशवाली चांगली. बघा चपटी सुरमई. मी बघितलं हे मार्केट गाढवण्याचं फिश मार्केट भांडूपचं. गर्दी तर बरीच आहे. रविवार आहे ना, रविवारच्या दिवशी तर गर्दी असणार आहे. तर हे मार्केट नॉर्मली म्हणजे सर्वच दिवस असतं, फक्त सोमवार आणि गुरुवार नसतं. बाकीच्या सर्व दिवस असतं हे मार्केट. सकाळी 10 नंतरच या तुम्ही या मार्केटला, कारण 10 वाजता सगळे मासेवाले येतात, सगळे मासे पण येतात. आणि 12 वाजेपर्यंत तुम्हाला मासे संपलेले पण दिसतील एंड. आणि संध्याकाळच्या पण असतात 8-9 वाजेपर्यंत, म्हणजे 5 वाजल्यापासून 8-9 वाजेपर्यंत काही मासेवाले. त्यामुळे संध्याकाळचे पण मासे मिळतील तुम्हाला, काय प्रॉब्लेम नाही. तर दोन्ही टाईमला मासे मिळतील तुम्हाला. आहे जुनं मार्केट आहे, 50 वर्षापेक्षा पण जुनं मार्केट. आता किती जुनं आहे ते इथल्या लोकांना पण माहीत आहे. एक मावशी होतं, मी सांगते माझी 3री पिढी आहे. म्हणजे विचार करा केवढं जुनं मार्केट आहे. आणि हे भांडूपचं जे मी तुम्हाला ना आयकॉन प्लेस, भांडूपची ओळख गाढव नाका आपलं हे फिश मार्केट आहे. तसे अजून बरेच वरती पण बसतात गणेशनगर साईडला. तिकडे काय आपण जात नाही का, तिकडे बरेच मासेवाले त्याने आपण ऑलमोस्ट सगळे मासे पाहिले आहेत, रेट पण पाहिले आहेत. आणि तुम्हाला अंदाज आला असेल रेटचा. आणि मेनली सांगतो इथे मोठे मासे नसतात जास्त. कोकणी एरिया आहे, त्यामुळे त्यांना जे लागणारे मासे आहेत जे इथे विकले जाणार आहेत त्याच प्रकारचे मासे तुम्हाला इथे मिळतील सर्व. तर ठीक आहे मित्रांनो, तुम्हाला हा भांडूप गाढव नाक्याच्या फिश मार्केटचा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा. आणि आपल्या चॅनलवर नवीन असेल चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग असेच भेटू आपल्या नवनवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टेक केअर, बाय बाय.